भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत। रामभाऊ, नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? जातीय सलोखा बिघडतं असं वाटतं, कारण ज्या पद्धतीची विधानं समोर येतात। आता हलालबद्दल जे विधान नितेश राणे यांनी केलं, भाजपची नेमकी अधिकृत भूमिका याबद्दलची काय असणार? जे काही मंत्री महोदय बोलले तर प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे खाण्याचा अधिकार आहे आणि तशा प्रकारची दुकानं जर उघडली जात असतील तर त्याच्यावर कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही। आता असं दुकान की जिथे हलाल मिळणार नाही, हलाल व्यतिरिक्त मिळेल, आणि वेगळं दुकान की जिथे हलाल मिळेल, मग ज्याला जे हवं आहे त्याला ते मिळत असेल तर ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? हिंदू खाटीक यांच्याकडूनच मटण घ्या अशा स्वरूपाचं हे विधान आहे, त्यामुळे दोन जातीमध्ये सलोखा बिघडेल असं वाटतं तुम्हाला? मी पूर्ण विधान ऐकलं नाही, पण याच्या पाठीमागे उद्देश एवढा आहे, जे हलाल खातात त्यांना हलालचं मिळावं, त्यांनाही त्रास होऊ नये, आणि जे हलाल खात नाहीत त्यांना हलाल नसलेलं मटण मिळावं, तर त्यासाठी वेगळंच दुकान थाटावं लागेल। तर त्याच्यामुळे या विधानाकडे सकारात्मक पद्धतीने बघा। कोणाचा खाण्याचा हक्क हिसकावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे। विरोधक फक्त विरोधाला विरोध करतात। डोंबिवली सध्या हॉटस्पॉट बनतो असं तुम्हाला वाटतं? कारण या ठिकाणी एका पाड्यामध्ये संघाच्या शाखेवरती दगडफेक झाली आहे आणि आरोपींचा शोध आता पोलिसांनी सुरू केला। ज्यांना विचारांची लढाई विचारांशी करता येत नाही असे लोक हातात दगड घेतात, आणि असे पळपुटीने भ्याड लोक असतात, पण त्यांना शोधलं जाईल, त्यांना गजाआड केलं जाईल। कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, पण ज्या पद्धतीनं संघ परिवार पूर्ण देशात त्यागपूर्ण समर्पित जीवन जगत असताना काम करतोय ते कोणाला नाकारता येईल का? तर त्याच्यामुळे असे पळपुटे भ्याड आहेत। गणेश नाईक यांनी एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना, आणि त्यांच्या शीळ या भागामध्ये असलेली 14 गावे नवी मुंबईमध्ये नको अशा आशयाचं हे पत्र आहे। त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतोय का? वाद वाढतोय? आपण तसं या विषयाकडे न पाहता ती 14 गावं घेतल्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर जवळपास 650 कोटीचा बोजा पडणार आहे। तर स्वाभाविकपणे प्रत्येकजण विचार करत असताना नवी मुंबई महापालिकेवर तो बोजा का पडावा, तिथल्या नागरिकांनी का सोसावं, अशा प्रकारची ती भूमिका आहे। पण त्याचा मार्ग सामोपचारानं आदरणीय मुख्यमंत्री साहेब काढतील, याच्यामध्ये कुठलाही वाद नाही। काल बजेट पेश झालेला आहे, बजेट सादर करण्यात आलं, आणि यामध्ये सगळ्यात जास्त निधी जो आहे तो भाजप यांच्याकडे जे मंत्रिपद आहेत त्यांना मिळालेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर अजितदादा नसतो, निधी हा खात्याला असतो। तर त्याच्यामुळे काही माध्यमांनी काढलंय की भाजपची खाती आहे त्याला जास्त निधी, ही यांची खाती आहे त्यांना कमी निधी, असा काही अर्थ नाही आहे। निधी हा महाराष्ट्रासाठी आहे। जरी करता भाजपचा मंत्री असला तरी तो महाराष्ट्रासाठी खर्च करणार आहे, तर त्याच्यामुळे तसा अर्थ काढण्याचं कारण नाही। भविष्यामध्ये धुसफूस होईल यालाच घेऊन आता विरोधकांकडे दुसरं उरतं काय बोलण्याशिवाय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।